नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पैठणी साडीपासून वन पीस ड्रेस शिलाईची सोपी पद्धत पाहणार आहोत। कटिंग व शिलाई एकाच व्हिडिओमध्ये आहे। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही हा ड्रेस पूर्ण शिकू शकता, एवढी सोपी पद्धत आहे। दाखवल्याप्रमाणे अस्तर ठेवलेला आहे। सर्वात प्रथम आपण टॉप पार्टसाठी अस्तर कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे। हा डबल कपडा आहे व आपण अशी घडी ठेवल्यानंतर हा कपडा 4 पदरी झालेला आहे। अस्तरची घडी आपण अशी ठेवलेली आहे। बंद भाग स्वतःच्या साईडने येईल अशी ठेवलेली आहे। आता आपण टॉप पार्टसाठी उंची घेऊया। 14 इंच उंची आहे तर 15 इंचावरती आपण खूण केलेली आहे। 1 इंच वाढवून 15 इंचावर आपण टॉप पार्टसाठी कपडा कट केलेला आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मोंढा घेतलेला आहे 5.5 इंच। इथे 12 वर्षाच्या मुलीसाठी मीडियम साईजसाठी आपण माप घेत आहोत 8 इंच आणि शिलाई मार्जिन 1 इंच। 9 इंचाची घडी घेतलेली आहे छाती घेरसाठी। कंबर घेरसाठी 8 इंचाची घडी घेतलेली आहे। या पद्धतीने असे मापे जोडून घेतलेली आहेत। आता आपण तर इथे 1 इंचावरती मोंड्याचा आकार दिलेला आहे। गळा रुंदीसाठी 2 इंचावर खूण केलेली आहे व गळ्याची लांबी आपण 6 इंच घेतलेली आहे। मागचा आणि समोरचा दोन्ही गळे आपण सेम कट करणार आहोत। कमरेच्या साईडने 1 इंचावरती खूण करून असा आकार दिलेला आहे कमरेच्या खालच्या साईडने। तसंच आता आपण अस्तरवरती टॉप पार्टची मापे टाकून घेतलेली आहेत। आता आपण अस्तर कट करणार आहोत। तर दोन्ही मागचा आणि समोरचा गळा दोन्ही 6 इंचावरती घेतलेले आहेत। मोंढा कट केलेला आहे। अशा पद्धतीने आपण टॉप पार्ट कट केलेला आहे। 1 इंचावरती कंबरचा खालचा घेरचा आकार दिलेला आहे। आता हे टॉप पार्टचे 2 पार्ट तयार झालेले आहेत। आता आपण साडी घेऊया। तर दाखवल्याप्रमाणे काठपदर साडी घेतलेली आहे। सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेऊया। साडीचा पदर कट केलेला आहे। आता आपण अस्तरचे पॅटर्न कट केलेले आहे टॉप पार्टचे, ते आपण इथे साडीवरती ठेवून कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे साडीचे डबल घडी आहे आणि हे 2 पार्ट आपले तयार आहेत। पार्ट दोन्हीही सेम असल्यामुळे कोणताही एक पार्ट घेऊन आपण मागच्या भागासाठी वापरणार आहोत। तर इथे हा पॅटर्न आपण मागच्या भागासाठी वापरूया। तर दाखवल्याप्रमाणे आपण असा साडीच्या कपड्यावरती अस्तरचा पॅटर्न ठेवून फक्त गळा शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे असा गळा शिलाई करून घेऊया। तर गळा शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण साडीचा कपडा कट करून घेऊया। गळा आपण गोल आकारामध्ये कट केलेला शिलाई केलेला आहे। तर छोटे छोटे कट देऊन अस्तरचा कपडा दुमडून घेऊया। तर दाखवल्याप्रमाणे असा अस्तरचा कपडा आपण दुमडून घेतलेला आहे। आता साडीच्या कपड्यावरती सगळ्या साईडने शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर साडीचा शिल्लक कपडा कट करून घेऊया। हा आपला मागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण समोरचा भाग घेणार आहोत। समोरचा भाग शिलाई करताना गळा न दुमडता आपण शिलाई करणार आहोत। तर पाहूया। सर्वात प्रथम आपण साडीचा कपडा उलटा ठेवलेला आहे, त्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि पूर्ण साईडने शिलाई करून घेणार आहोत। साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा एकसारखा सगळ्या साईडने शिलाई करून घेतलेला आहे। आता आपण काठाचा वापर करून गळा बनवणार आहोत। तर असं आपण काठाचे 3 तुकडे घेतलेले आहेत व शिलाई करून घेतलेले आहेत। एकसारखे मध्यावरती असे ठेवलेले आहेत। आता आपण समोरचा गळा काठावरती असा ठेवून आखून कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे गळ्याच्या आकारानुसार काठावरती गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे। तसंच साईडने सुद्धा थोडासा डिझाईनसाठी गोल आकारामध्ये आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण
इथे लेस घेतलेली आहे, लेस उलटी घेतलेली आहे, लेस आपण उलटी शिलाई केलेली आहे। पाहू शकता अशी काठाच्या कपड्याच्या कडेने गोल आकारामध्ये लेस उलटी लावलेली आहे। आता आपण पॅटर्न उलटा ठेवलेला आहे। समोरचा पॅटर्न अस्तरच्या साईडने घेतलेला आहे, तसंच काठाचा जो पॅटर्न आपण बनवलेला आहे गळा तोही उलटा ठेवलेला आहे, पाहू शकता। आता पिन लावून व्यवस्थित गळ्यावरती गळा असा ठेवलेला आहे। गळ्याच्या साईडने शिलाई करून घेऊया। काठाचा जो आपण डिझाईनचा गळा बनवलेला आहे तो असा अस्तरच्या साईडने ठेवून पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेला आहे। गोल राऊंडमध्ये गळा असल्यामुळे छोटे छोटे कट इथे दिलेले आहेत आणि हा जो आपला काठाचा गळा आहे तो समोर असा दुमडून घेतल्यानंतर अतिशय सुंदर असा आपला हा गळा तयार झालेला आहे। एक दाब शिलाई देऊन गळ्याच्या साईडने दाब शिलाई दिलेली आहे। आता जे आपण उलटी लेस लावून घेतलेली आहे काठावरती, ही लेस आपण अशी दुमडणार आहोत, पाहू शकता। आतल्या साईडने लेसच्या समोरचा कपडा आतल्या साईडने दुमडून लेस अशी पॅटर्नवरती सुंदर असा गळा आपण शिलाई करून घेतलेला आहे। काठापासून सुंदर असा गळा बनलेला आहे। तर या पद्धतीने खूप छान अशा आपण गळ्यासाठी डिझाईन बनवू शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने खूप फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे। आता आपण मागचा भाग तयार केलेला आहे तो ठेवून शोल्डर शिलाई करणार आहोत। शोल्डर शिलाई करताना मोंढ्याकडून शिलाई गळ्याकडे घेतलेली आहे। गळ्याकडे मशीन न काढता पुन्हा मोंढ्याकडे आपण शिलाई घेतलेली आहे। पुन्हा एकदा शोल्डर शिलाई पाहूया। मोंढ्याकडून आपण शिलाई घेतल्यानंतर गळ्याकडे आपण मशीनचा धागा न तोडता पुन्हा आपण शिलाई मोंढ्याकडे घेतल्यामुळे गळ्याकडून आपली शिलाई निघत नाही व शोल्डर आपलं अजिबात खराब होत नाही। आता आपण बाही कट करून घेऊया। 8 इंच लांबी आहे तर 9 इंच बाहीसाठी आपण लांबी घेतलेली आहे। 2 इंचावर मोंढ्याची खूण करणार आहोत। इथे 6 इंचावर मोंढ्याची खूण केलेली आहे, पाहू शकता। 1.5 इंच वरती असा गोल राऊंड आकार दिलेला आहे 1.5 इंचावरती आणि 1.5 इंचापासून 6 इंचाच्या खुणेवरती दाखवल्याप्रमाणे अशी रेषा आखून आकार देऊन घेतलेला आहे। तसंच अर्धा इंच आतल्या साईडने खूण करून पुन्हा आपण आणखी एक लाईन आखून बाहीची छोटीशी कळी तयार केलेली आहे। तर दाखवल्याप्रमाणे दंडघेर 4.5 इंच व 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने बाहीची मापे टाकून बाही कट केलेली आहे। अस्तरवरती आपण बाहीचे माप टाकून बाही कट केलेली आहे। तसंच आता आपण साडीवरती बाही आखून कट करून घेऊया। साडीचा कपडा घेतलेला आहे त्यावरती बाही अशी ठेवलेली आहे। खालच्या साईडने शिलाई करून घेऊया। त्यानंतर अस्तरचा कपडा आपण समोरच्या दंडघेरच्या साईडने दुमडून घेतलेला आहे व साडीवरती सगळ्या साईडने शिलाई करून साडीचा कपडा कट करून घेऊया। अशा आपली बाही तयार झालेली आहे। एक बाही आपण डिझाईनसाठी घेतलेली आहे, इथे पाहू शकता। बाहीच्या मध्यावरती 1 इंच व लांबीमध्ये 1.5 इंच असा आपण चौकोन आखून घेतलेला आहे। आता आपण इथे गोल आकार दिलेला आहे। गोल आकारामध्ये बाही कट करून घेऊया। तर आपल्या बाहीचा आकार असा कट झालेला आहे। तर बाहीवरती आपण डिझाईन बनवणार आहोत, त्यासाठी मी काठाचा वापर केलेला आहे। काठ असा ठेवलेला आहे। कट केलेला बाहीचा तुकडा असा आखून कट करून घेऊया। तर दाखवल्याप्रमाणे 2 इंच रुंदीचा आपण पुन्हा आणखी एक राऊंड आखून घेऊया। याच पद्धतीने दुसऱ्या बाहीसाठी सुद्धा आपण याच पद्धतीने काठ कट करून घेऊया। कट केलेले काठ असे दिसत आहेत। आता आपण मोठ्या राऊंडच्या साईडने
लेस लावणार आहोत. लेस उलटी ठेवलेली आहे. पूर्ण राऊंडमध्ये छान अशी उलटी लेस शिलाई केलेली आहे. जशी आपण गळ्यासाठी लेस शिलाई केलेली आहे तशीच आपण इथे उलटी लेस शिलाई केलेली आहे. आता आपण बाहीचा उलटा भाग घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्या डिझाईनची उलटी साईड ठेवलेली आहे. डिझाईनचा पॅटर्नसुद्धा उलटा ठेवलेला आहे, पाहू शकता. आता गोल राऊंडमध्ये बाहीवरती हा पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे व कट देऊन डिझाईन दुमडून घेतलेली आहे. काठाची डिझाईन खूप सुंदर छान अशी दिसत आहे. वरच्या साईडने दाब शिलाई देऊन जी आपण लेस लावलेली आहे ती आपण अशी दुमडून शिलाई करून घेऊया. तर अतिशय सुंदर अशी बाहीची डिझाईन तयार झालेली आहे, पाहू शकता. याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा आपण याच पद्धतीने शिलाई करणार आहोत. तर इथे काठावर सुद्धा आपण 2 लेस लावून घेतलेले आहेत मॅचिंग. सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. आता आपण इथे मोंढ्यावरती बाही शिलाई करणार आहोत. तर डिझाईनच्या एका साईडने आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. मध्यावरती डिझाईन ठेवून अशी आपण बाही शिलाई करून घेतलेली आहे, पाहू शकता. तसंच दुसऱ्या साईडने सुद्धा मध्यावरती व्यवस्थित डिझाईन ठेवून दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे. तर शिलाई झालेली बाही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी दिसत आहे. आता आपण शिलाईचा सगळा कपडा पॅटर्नकडे घेतलेला आहे, बाहीकडे नाही. इथे पाहू शकता शोल्डरकडे शिलाईचा कपडा दुमडून अशी वरच्या साईडने दाब शिलाई केलेली आहे. तर बाही पाहू शकता, अतिशय सुंदर छान अशी तयार झालेली आहे. आणि आपला टॉप पार्ट पण सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपण एका साईडने शिलाई करणार आहोत. तर बाहीपासून कमरेपर्यंत एका साईडने शिलाई करणार आहोत. अर्धा इंचाच्या अंतरावरती अशी शिलाई केलेली आहे. तर दोन्ही पार्ट आपले मागचा आणि समोरचा एका साईडने शिलाई झालेला आहे. पूर्ण कंबर घेर आपला तयार आहे. हा मोजून आपण खालचा घेर तयार करणार आहोत. खालच्या घेरचा कंबर घेर जेवढा आहे तेवढाच आपण घेर बनवणार आहोत. तर पायाकडील साईडने इथे 35 इंच उंची घेतलेली आहे. 35 अधिक टॉप पार्टची 14 इंच उंची आपली आहे. तर 49 इंचाचा आपला पूर्ण ड्रेसची उंची आहे. 49 इंच टॉप पार्ट आपण 14 इंचाचा घेतलेला आहे. तर 35 इंचावरती इथे आपण साडी कट करून घेतलेली आहे. आता इथे आपण छोट्या छोट्या प्लेट देणार आहोत. न मोजून घेता छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत. प्लेटचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर आपण इथे अगदी छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि पूर्ण एकच पॅटर्न बनवलेला आहे. साडीच्या पूर्ण घेरचा एकच पॅटर्न बनवलेला आहे. तर इथे साडीचा घेर असा तयार झालेला आहे, पाहू शकता. खूप सुंदर असा साडीचा कलर पण अतिशय सुंदर आहे. तर आता आपण अस्तरचा घेर बनवणार आहोत. त्यासाठी इथे उंची पाहूया. 35 इंच आपल्या साडीच्या घेरची उंची आहे. तर इथे 32 इंचाचा आपला अस्तरची उंची असल्यामुळे आपण अस्तर न कट करता वरच्या साईडने छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा अस्तर शिलाई केलेला आहे. अस्तरचा पूर्ण घेर शिलाई झाल्यानंतर तो असा दिसत आहे, पाहू शकता. अतिशय छान असा आपला अस्तरचा पॅटर्नसुद्धा तयार झालेला आहे. आपण एकाच पॅटर्नमध्ये पूर्ण राऊंड घेतलेला आहे. तर आता इथे पाहूया असा पूर्ण तयार आपण कंबरघेर टॉप पार्टचा कंबरघेर मोजून घेतलेला आहे व अस्तरवरती इथे कंबरघेर मोजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या साडीचा पॅटर्नसुद्धा आपण असा अस्तरवरती ठेवलेला आहे. आता आपण इथे पूर्ण घेर मोजून मध्यावरती खूण करणार आहोत. तर इथे असा आपण खालच्या घेरचा मध्य घेतलेला आहे व खूण केलेली आहे, पाहू शकता. तर इथे दाखवल्याप्रमाणे समोरचा टॉप पार्टचा भाग
असा अर्ध्यापर्यंत शिलाई केलेला आहे आणि तिथून पुढे मागचा भाग म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये आपण टॉप पार्ट आणि खालचा घेर असा शिलाई करून घेऊया। खालचा अस्तरचा घेर आणि साडीचा घेर शिलाई करूनही घेऊ शकता, पण इथे पाहू शकता आपण साडीचा घेर, अस्तरचा घेर आणि टॉप पार्टचा पॅटर्न एक सोबत शिलाई केलेला आहे। तर इथे अगदी मापानुसार खुणा केलेल्या आहेत, तशा व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया। साडीचा जो खालचा घेर आहे तो आपण एका पॅटर्नमध्ये बनवलेला आहे, त्यामुळे टॉप पार्टच्या एका साईडने शिलाई करून पूर्ण राऊंडमध्ये आपण हा घेर शिलाई केलेला आहे असा दाखवल्याप्रमाणे। तर अशा पद्धतीने आपण खालचा घेर आणि टॉप पार्ट शिलाई केलेला आहे। तर इथे अगदी बरोबर अशी आपली शिलाईची कपड्याची मार्जिंग आलेली आहे। अतिशय छान अशी शिलाई झालेली आहे। आता आपण इथे पाहू शकता असा आपला हा ड्रेस तयार झालेला आहे। एका साईडने आपली ओपन साईड असल्यामुळे आता आपण पूर्ण ड्रेस उलटा करून घेऊया आणि आपण शिलाई करून घेऊया। बाहीपासून कंबर घेरपर्यंत आपण अर्धा इंचावरती शिलाई घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे आपण शिलाई करून घेऊया। बाहीपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे, तर कंबर घेरपर्यंत अर्धा इंचावरती आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे। कंबर घेरच्या खाली 1 इंचावरती असं मोजून खूण केलेली आहे व खुणेवरती अर्धा इंचावरती अस्तर असं कट केलेलं आहे। खालच्या साईडने सुद्धा अस्तर कट केलेला आहे। आता कट केलेलं अस्तर आतल्या साईडने दुमडून घेऊया। अस्तर दुमडून घेतलेलं आहे। दोन्ही साईडचे अस्तर दुमडल्यानंतर फक्त साडीचे 2 पॅटर्न आपण शिलाई करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे कमरेपासून पायापर्यंत फक्त साडीचे 2 पॅटर्न आपण शिलाई केलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा आपला खालचा घेर शिलाई झालेला आहे। जे आपण कट केलेले अस्तरचे पॅटर्न आहेत ते आपण असे जोडून दोन्ही अस्तरचे पॅटर्न असे जोडलेले आहेत, पाहू शकता। दोन्ही साडीचे पॅटर्न जसे शिलाई केलेले आहेत तसेच आपण दोन्ही अस्तरचे पॅटर्न वरच्या साईडने दाखवल्याप्रमाणे असे शिलाई करून घेतलेले आहेत। आता दाखवल्याप्रमाणे दोन्ही शिलाई झाल्यानंतर अस्तर व साडीच्या कपड्याच्या घेरच्या मध्ये आपली शिलाई येते। तर अशा पद्धतीने आपण हा पैठणी साडीचा ड्रेस शिलाई केलेला आहे। शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा। तर दाखवलेल्या बेल्टची व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।